एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर। स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापू संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे। बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे। आणि दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 85 वर्षीय आसाराम बापूला सुटकेनंतर आपल्या अनुयायांना भेटू नये असे निर्देश दिलेले आहेत। बापूंवर सध्या जोधपूरच्या आरोग्य मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू असून तो जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे। दरम्यान आसाराम बापूवर यापूर्वी उपचारासाठी खोपोलीत त्याला दाखल केलं होतं। खोपोलीमधील एका आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते। या दरम्यान चोख सुरक्षा व्यवस्थेत आसाराम बापूला खोपोलीत दाखल करण्यात आलं होतं। अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला राजस्थान उच्च न्यायालयाने आता देखील दिलासा देत उपचार घेण्याची परवानगी दिली आहे। वैद्यकीय कारणासाठी आसारामला 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नवी दिल्ली।